हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. यावेळी टाइम सांगेन तर सकाळचे 6 वाजलेले आहेत. आजचा वार आहे शनिवार, तारीख आहे 11 जुलै. तर सगळी मॉर्निंगची कामं झालेली आहेत आणि किचनची साफसफाई झालेली आहे. खिडकी वगैरे उघडलेली आहे, म्हणजे सकाळी सकाळी थंड अशी हवा येते आणि छान वातावरण होतं सकाळचं. तर इकडं लिंबू चिरल्यामुळे ना थोडंसं पांढरं पांढरं वाटत आहे किचनवरती, म्हणजे लिंबाचा रस पडायला थोडेसे डाग पडलेले आहेत. म्हणजे लिंबूचं पाणी पित असते ना, ते कधी कधी घाई गडबडीत होऊन जातं. तर डायरेक्ट मी किचन काउंटरवर चिरते, तर थोडंसं पाणी पडलेलं आहे. तर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. जोपर्यंत पाणी गरम होतं तोपर्यंत मी लिंबू घेतलेला आहे आणि काल दूध आईनं आणलेलं होतं, तसंच मी गरम करून फ्रीजमध्ये ठेवलेले थंड झाल्यानंतर. तर आता त्या दुधाचा चहा बनवणार आहे, कारण रात्री हे दूध घेऊन आलेले नव्हते. कारण मीच म्हणलेलं होतं की आईनं आणलेलं दूध आहे तर आणू नका, आणि तसं तर कुठं दूध इथं व्यवस्थित भेटतं ना, फक्त पाणीच असतं त्या दुधामध्ये. दूध कमी आणि पाणी जास्त असतं. इकडे बघू शकता लिंबू मी चिरून घेतलेला आहे. चॉपर घेतलं कारण खाली ते लिंबाचा रस पडायला खूप असं पांढरे डाग पडत आहे त्यामुळे. तर लिंबू मी चिरून अर्ध लिंबू यामध्ये, म्हणजे अर्धही घेतलेले नाही, अर्ध्यातला अर्ध लिंबू म्हणजे 1 ते 1.5 चमचा लिंबाचा रस घेतला आणि त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. पाणी थोडंसं जास्त गरम आहे, तर थोड्या वेळाने पिणार आहे मी. थोडंसं थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे. तोपर्यंत इकडे चहा बनत ठेवला, म्हणजे याच पातेल्यामध्ये दूध टाकलेलं आहे, पाणी टाकलेलं आहे आणि चहा पावडर, साखर आणि अद्रक टाकलेले थोडंसं किसून. चहा उकळत आहे तोपर्यंत मी बाहेरची छोटी मोठी कामं होती ती आवरून आले. म्हणजे पाण्याच्या बॉटल्या इकडं तिकडं ठेवलेल्या असतात. त्यांना थोडंसं थंड पाणी प्यायची सवय आहे, त्यामुळे मी थोडंसं थंड आणि नॉर्मल पाणी मिक्स करून ठेवलेलं आहे. यांचं पण आवरलेलंच आहे. तर अगोदर इकडे चहा ओतून ठेवते. चहा उकळलेला आहे मस्त असा. अद्रकचा चहा बनून तयार झालेला आहे. चहा बघितल्यानंतर पिण्याची इच्छा खूप होते, पण आज मी चहा पिते, छान एन्जॉय करते. पण उद्या मी उठणार नाही, मला पक्की गॅरंटी आहे. त्यामुळे मी घेत नाही. खूप स्वतःला कंट्रोल केलेला आहे. जेव्हा चहा घरात बनतो ना, असं वाटतं की मी पण थोडासा घ्यावा, पण घेत नाही. स्वतःवरती खूप कंट्रोल केलेलं आहे यावेळेस मी. नाहीतर प्रत्येक वेळी बघत असता फक्त 4 दिवस पत पाणी सुरू असतं आणि त्यानंतर परत मी घेत असते, पण यावेळेस नाही. आज यांचं चहा पाणी झाले, गॅरेजला गेलेले आहेत आणि मी पण लिंबूचं पाणी घेतलेलं आहे. आणि बाहेरची कामं मात्र आज राहिलेली होती, म्हणजे सकाळी उठायला मला आज थोडासा लेट झालेला आहे. आतमधली सगळी कामं आवरली, आंघोळ वगैरे झाली, चहा पाणी झालं, लिंबू पाणी घेतलं आणि बाहेरची कामं मात्र माझी राहिलेली होती. म्हणजे सकाळी ना अलाराम वाजला, अलाराम बंद करून मी परत झोपलेले आहे, त्यामुळे खूप लेट झालेला होता. आज जागच येत नव्हती, डोळ्यातली झोपच जात नव्हती. सकाळी खूप लेट झोपले, त्यामुळेच आज थोडासा मला लेट झालेला आहे. तर असो, आता सगळ्या झाडांना अगोदर पाणी देते. मी सकाळी बोर चालू केलेलं नव्हतं. बोर चालू करून अगोदर सगळ्या झाडांना पाणी दिले आणि जमिनीत झाडं लावलेली आहेत त्यांना पण मी इकडे पाणी दिलेलं आहे. थोडंसं जास्त पाणी लागतं या झाडांना सगळ्या. तर पाईप बाहेर आणलेला आहे, सगळ्या झाडांना व्यवस्थित पाणी दिलं आणि अंगणातही पाणी शिंपून घेतलेलं आहे. तसं तरी कामं दररोज पहाटेच होत असतात, पण आज थोडासा लेट झालेला आहे. तर काही नाही, आता पटकन मी करून घेते. म्हणजे ज्या दिवशी उठायला लेट झाला, मग त्या दिवशी पूर्ण दिवसभराचं रुटीन विस्कटलं जातं. एकही काम वेळेत आणि व्यवस्थित होत नाहीये, घाई घाई सुरूच असते. तर इकडे जी समोर झाडं लावली त्यांना पण मी पाणी दिलेले, जे कुंडीमध्ये लावलेले आहेत. परत समोर आवळ्याचं झाड आहे, त्याला पण दिलेलं आहे. आवळ्याचं झाड खूप मोठं झालेलं, पण आवळी काही लागत नाहीत, किती वर्षाला लागतात काय माहिती. आणि इथं जी निळी फुलं लागत आहेत त्याला मी पारिजातचं फुल असं म्हणलं, कारण एका ताईनं कमेंट करून सांगितलेलं होतं. मला त्या फुलाचं नाव काय माहिती नव्हतं, पण तुम्ही म्हणत होता त्याला पारिजात नाही, अपराजिता असं म्हणतात. तर मला माहिती नव्हतं, त्यामुळे थोडंसं कन्फ्यूज होतं सांगण्यामध्ये. झालेलं आहे. सगळीकडे पाणी शिंपून पोर्समध्ये वायपर करून घेतलं आणि बाहेर छोटीशी रांगोळी काढते. म्हणजे पावसाचं काही नाही, पाऊस तर येत नाही, फक्त हवा असते आणि हवेमुळे व्यवस्थित रांगोळी पण काढता येत नाही. सगळी रांगोळी हातातली उडून जात आहे. इकडे बघू शकता छोटीशी मी रांगोळी काढलेली आहे, कलर भरलेला आहे हलकंसं. आणि बाहेरचं मेन गेट पण ओढून घेतलं, कारण खूप कुत्रे येत आहेत आणि डायरेक्ट वरती येतात आणि बाहेर माझं लक्ष राहत नाही, कारण स्वयंपाक करायची घाई असते यावेळेस. त्यामुळे बाहेरचं मेन गेट अगोदर बंद केलेले आहे. शिरू तर घरी येत नाही, दुसरेच कुत्रे येत आहेत. तर आता भाजीची तयारी करूया. तसं तर लेट झालेला आहे आज मला थोडासा, म्हणजे कधी कधी असं होतं ना की लेट होतो. आज रात्रीचे भांडे पण मी घासलेले नव्हते, ते पण टोपल्यात जमा करून ठेवले. तर म्हणलं अगोदर स्वयंपाक करूया, कारण 9 वाजेपर्यंत स्वयंपाक मला करायचा असतं आणि टिफिन भरायचं असतं. मग त्यानंतर जेही कामं असतात दिवसभर चलत असतात. सकाळीच मात्र 1 वेळचं जेवण होईपर्यंत थोडीशी घाईगडबड माझी सुरू असते. तिकडे निवांत खाली बसून शेवग्याची शेंगा मी चिरून घेतली, अर्धवट साल काढून. टोमॅटो 2 चिरून घेतले. टोमॅटो आणि शेवगा मिक्स भाजी बनवणार आहे, म्हणजे आमटी बनवणार आहे.
बाहेरची पण खिडकी मी उघडलेली आहे, म्हणजे सकाळचं वातावरण खूप छान होतं. छान थंड थंड अशी हवा येते आणि छान वाटतं. असं वाटतं की किचनमध्ये जाऊ नये, थोडा वेळ वरती जावं, वातावरणाचा एन्जॉय घ्यावा किंवा घरच्या पाठीमागं जावं, तिकडे पण शेती आहे आणि छान वाटतं. कारण आपलं घर आहे शेतामध्ये, म्हणजे साईडला. तुम्ही म्हणत असता ताई तुझ्या घरचं वातावरण खूप आवडतं आम्हाला. तर हो, खूप छान अशी हवा असते सकाळी सकाळी थंड. पण दिवसभरी हवा असते ना, त्यामुळे वैताग मला खूप येत आहे. खूप जास्त हवा आहे आजकाल. पाऊस नाहीये, वातावरण एक वेगळं झालेलं आहे, फक्त हवा असते दिवसभर. आणि समोर काही ठेवलंय सगळं उडून जात आहे. त्यामुळे दिवसभर गेट खिडकी सगळं मला बंद करून बसावं लागतं. आणि जोपर्यंत स्वयंपाक होत नाही तोपर्यंत किचनचं दार पण मी बंद करते. तर असं इकडे भाजीची तयारी मी करून घेत आहे. शेंगदाणे भाजत ठेवलेले आहेत. आणि खोबरं जे ओलं नारळ होतं ना, ते मी सगळं स्वच्छ धुवून खिसून भाजून ठेवलेलं आहे. मी अगोदरच्या व्हिडिओ, म्हणजे याचा व्हिडिओ आलेला आहे, तुम्ही बघितला असेल. त्या दिवशी पूर्ण दिवसभर मी तीच कामं केलेली होती. म्हणजे खोबरं ताजं नारळ पावसाळ्या दिवसात ठेवणं खूप कठीण आहे. तर अशा प्रकारे ठेवलं तर आता दररोज मी ते भाजीला घालत आहे. कसला वास नाहीये किंवा कोमट वगैरे वास नाहीये, खूप चांगलं हे नारळ आहे. तर इकडे म्हणजे पूर्णपणे ड्राय करून थंड झाल्यानंतरच डब्यात भरून मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे हे. तर इकडं शेंगदाणे अगोदर मी भाजून घेतले आणि ही जी खोबरं आहे ना, खिसून भाजून ठेवलेलं आहे. तरी पण तवा गरम होता म्हणून मी लोखंडी तव्यावरती थोडा वेळ परतून घेतला आणि गॅस बंद केलेला आहे. आता हे खोबरं छान थंड झालेलं आहे. तर शेंगदाणे आणि खोबरं मी एकत्रच एकदम बारीक फाईन वाटून घेतलेले बघू शकता इकडं. तर भाजीचा मसाला बनवून तयार झालेला आहे. शेवग्याची भाजी असो किंवा वांग्याची भाजी असो, हा मसाला मी बनवते, खूप छान टेस्टी भाजी बनते. इकडे कढई ठेवलेली आहे आणि इकडे जे टोपल्यात भांडे दिसत आहे ते रात्रीचे होते, थोडेसेच राहिलेले होते म्हणून मी रात्री घासलेले नाही आहेत. आणि आता स्वयंपाक झाल्यानंतर खूप जास्त भांडे होणार आहेत. तर असं कधी कधी आळस येतं, करायची इच्छा राहत नाही. आणि जेवण झाल्यानंतर तरी अजिबात करायचं मन नव्हतं माझं रात्री, त्यामुळे मी ठेवलेले होते. भाजीसाठी मी फोडणी तयार करत आहे. त्यासाठी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, मोहरी जिरं टाकलं, लसूण टाकलं आणि जे मसाला तयार केलेला होता ते टाकलेला आहे. थोड्या वेळ तेलामध्येच परतून घेतलं, कारण हा मसाला मी अगोदरच भाजून घेतलेला होता. त्यामुळे आता वेगळं मला जास्त भाजण्याची गरज पडलेली नाही. थोड्या वेळ मी परतून घेतलं फोडणीमध्ये. नंतर टोमॅटो टाकलेले आहेत, परतून घेतला. आता टाकलेला सुके मसाले जसं हळदी पावडर, लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. नंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान परतून घेऊया. आणि हा मसाला असाच करपायला लागतो, व्यवस्थित भाजत नाहीये. म्हणून काय करायचं, थोडंसं पाणी टाकून हा मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. म्हणजे भाजीची पूर्ण प्रोसेसिंग ती मसाल्यामध्ये असते. मसाला छान भाजला की भाजी एकदम छान टेस्टी बनून तयार होते. इकडे शेवग्याची शेंग टाकून मी परतून घेतलेली आहे. नंतर मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, छान परतून घेतलेलं आहे. मसाला छान भाजल्यानंतर मी इकडं पाणी टाकलेलं आहे. तर नंतर वरून मी थोडासा मसाला टाकला आणि छान मी मिक्स करून झाकून ठेवलेला आहे. कमी गॅसवरती निवांत भाजी बनेल तोपर्यंत मी फ्रीज पुसून घेते. म्हणजे फ्रीज पूर्णपणे काढून मी महिन्याला एक वेळा पुसत असते, पण दररोजच्या दररोज अशा पद्धतीनं वरची साफसफाई म्हणतो ना, ती होत असते. त्यामुळे फ्रीज तितकं घाण होत नाही. तर इकडं सगळे डबे काढून मी स्वच्छ पुसून घेतलेला आहे. आणि फ्रीजची डीप क्लिनिंग महिन्यात एक वेळा करते, दररोज काही होत नाही आपल्याला. दररोज अशा पद्धतीनेच मी कपड्यानं स्वच्छ पुसून घेत असते. आणि जे मसाला बनलेला आहे त्यामधला अर्धा मी भाजीला टाकला आणि अर्धा मी डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवलेला आहे. म्हणजे जेव्हा दुसरी भाजी बनेल त्यावेळी होईल, म्हणजे वेगळी तयारी करण्याची गरज नाही आहे. तर स्टँड पण पुसून घ्यायचं होतं मला, स्टँड मी पुसून घेतलं. म्हणजे कांदा लसूण हे सगळं त्याच स्टँडमध्ये मी ठेवत असते. आणि इकडं किचन काउंटरवर थोडासा कचरा झालेला होता, म्हणजे पाचोळा वगैरे पडलेला होता, ते पण मी स्वच्छ पुसून घेतलं. आणि भाजीला पण इकडे उकळी आलेली आहे. एक वेळा मी छान मिक्स करून घेतला आणि परत इकडे कमी गॅसवरती झाकून ठेवलेलं आहे. इकडच्या बर्नरवरती मी भात बनत ठेवलं, म्हणजे संघ सकाळचा स्वयंपाक बनत आहे. आणि इकडे फ्रीजमध्ये खवा ठेवलेला होता, म्हणजे हा खवा बनवून खूप दिवस झालेला आहे. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं. दूध खूप जास्त होतं आणि मी पण दूध घ्यायचं बंद केलेलं होतं. तेव्हा ना 2-3 लिटर दूध राहिलेलं होतं, तेव्हा मी 3 लिटर दुधाचा हा खवा बनवून ठेवलेला होता. थोडासा खवा असंच खायला दिलेला होता आणि बाकीचा मी फ्रीजमध्ये ठेवला. आणि दिनेश आल्यानंतरच मला याचे गुलाबजामुन किंवा आणखी काही रेसिपी बनवायची होती. तर दिनेशचा वेट करण्याच्या नादात मी खूप दिवस झालं फ्रीजमध्ये ठेवलं. मला वाटत आहे आता दिनेश येईपर्यंत खवा राहणार नाही, खराब होईल, कारण जास्त दिवस फ्रीजमध्ये राहत नाही. म्हणून म्हणलं आज खव्याला जास्त वेट करू द्यायचं नाही आणि आज याचे गुलाबजामुन बनवून घेऊ. तर खवा सगळा फ्रीजमधून मी काढून घेतलेले, ताटलीमध्ये काढून घेतला. आणि या
यामध्ये 1 वाटी गव्हाची पीठ टाकलेले आहे, त्याऐवजी मैदा टाकला तरी पण चालतं, पण मी इकडे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि चुटकी जितका आहे तितका खाण्याचा सोडा टाकलेला आहे. तसं तर हा ताजा खवा आहे, त्यामुळे वेगळा खाण्याचा सोडा वगैरे टाकण्याची गरज नाही. असेच गुलाबजामुन खूप छान आणि परफेक्ट बनतात, पण मी चुटकीवर टाकलेलं आहे फक्त. आणि छान इकडं पाणी वगैरे टाकलेलं नाही आहे, फक्त हे गव्हाचं जे पीठ टाकलेलं आहे वाटीवर त्यामध्येच मी खवा छान मळून घेतलेला आहे. बघू शकता, म्हणजे घरी बनवलेला खवा थोडासा असा असतो ना, म्हणजे व्यवस्थित गुलाबजामुन बनणार नव्हते, थोडासा सैल होता म्हणून मी इकडे थोडंसं पीठ टाकून छान हे मळून घेतलेलं आहे. तर बघू शकता एकदम परफेक्ट हे गुलाबजामुनचं पीठ बनून तयार झालेलं आहे. आता एक अर्धा तासाला रेस्ट देऊया, तोपर्यंत मी कणिक मळून ठेवते चपातीसाठी. गव्हाचं पीठ मी चाळून घेत आहे. तसं तर गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ सगळं मी चाळून डब्यात भरून ठेवते, पण यावेळी चाळणं झालेलं नव्हतं म्हणून मी गव्हाचं पीठ चाळून घेत आहे. आणि गव्हाचं पीठ चाळत ना खूप जास्त उडतं, पण काही ऑप्शन नाही कारण मी चाळून ठेवलेलं नव्हतं. गव्हाचं पीठ चाळून घेतलं आणि थोडंसं लावण्यासाठी साईडला काढून ठेवलं. मीठ टाकलेलं आणि छान मिक्स करून मी इकडं कणिक मळून ठेवते. म्हणजे गुलाबजामुनसाठी मी मळून ठेवलेलं आहे आणि इकडे चपातीसाठी कणिक मळून ठेवते. तोपर्यंत भाजी पण बनत आहे, तिकडे भात पण बनलेला आहे. आणखी देवपूजा वगैरे झालेली नाही. जसं मी तुम्हाला म्हणलं, आज मी थोडंसं लेट उठले आणि त्यामुळे सगळ्या कामाला लेट झालेलं आहे. आता टाईम सांगितलं सकाळचे 9:30 वाजलेले आहेत आणि आज एक्स्ट्रा काम म्हणजे मला गुलाबजामुन बनवायचं होतं. तसं तर आता 2-3 दिवसात दिवशी येणार आहे, पण मग खवा राहणार नव्हता म्हणून मी आज बनवत आहे. म्हणजे काही विचार नव्हता, अचानकच मी इकडे गुलाबजामुन बनवायला घेतलेले आहेत. आणि इकडे बघू शकता मस्त अशी भाजी म्हणून तयार झालेली आहे. तर इकडे भाजीला एक वेळा मी मिक्स केलं आणि तिकडच्या बर्नरवरती कमी गॅसवरती भाजी शिजत ठेवलेली आहे, म्हणजे शेंग आणखीन अर्धीवर शिजायची आहे. आणि इकडे मी ठेवलेला आहे चहा. तर चहा उकळत आहे तोपर्यंत मी चाचणीची तयारी करून घेते. इकडे चाचणी बनवण्यासाठी मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे आणि साखर बुडेल तितकं पाणी टाकलं, म्हणजे जास्त चाचणी बनवायची नाही आहे. काय होतं ना, जेव्हा गुलाबजामुन बनतात आणि जी चाचणी थोडीशी जास्त बनली आणि ती चाचणी राहून जाते आणि जामून सगळेजण खाऊन जातात, त्यामुळे ती चाचणी नंतर करायची काय, म्हणून म्हणलं जितके गुलाबजामुन ॲब्झॉर्ब करतील तितकी चाचणी बनवायची, म्हणून थोडीशीच बनवत आहे. आणि अगोदर निवांत खाली बसून मी चहा घेतला आणि साखर विरघळेपर्यंत इकडं मी एक सरळ चमचा फिरवत ही चाचणी जी आहे ना ती शिजवून घेतलेली आहे. आता साखर विरघळलेली आहे, तर आणखी थोडा वेळ शिजवून घेऊया, म्हणजे जशी एकतारी चाचणी म्हणतो ना तशी चाचणी बनवून घ्यायची आहे. जास्त कडक झाली तर गुलाबजामुन ते ॲब्झॉर्ब करणार नाहीयेत, म्हणून तितकं चाचणीचं तामझाम नाहीये. साखर विरघळली की थोडा वेळ शिजवून घ्यायची, आपल्याला मस्त गुलाबजामुनची चाचणी बनवून तयार होते. तिकडे चाचणी बनत आहे तोपर्यंत मी गुलाबजामुनला शेप देते. अगोदर तर मी राऊंडच करत होते, मग नंतर म्हणलं अशा पद्धतीनं करूया. तर इकडं थोडीशी लांब आकाराची मी गुलाबजामुन बनवून घेतलेले आहेत आणि तोपर्यंत चाचणी पण बनवून तयार झालेली आहे. तर झाकून ठेवलं, म्हणजे चाचणी पूर्णपणे थंड होऊ द्यायची नाही आहे किंवा एकदम कडक चाचणीमध्ये गुलाबजामुन टाकायचे नाही आहेत. चाचणी कोमट असली पाहिजे, म्हणून थोडा वेळ झाकून ठेवलेलं आहे. आणि इकडे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल गरम होत आहे तोपर्यंत जे राहिलेले पीठ आहेत सगळेच मी इकडे जामून बनवून घेत आहे. तर सगळे एकसारखे एका शेपचेच मी सगळे गुलाबजामुन बनवून घेतलेले आहेत. तोपर्यंत तेल पण गरम झालेलं आहे. तर अगोदर थोडंसं मी इकडे टाकून बघितलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की नाही, म्हणजे एकदम कडकही तेल करायचं नाही आहे. तेल जास्त कडक झालं तर गुलाबजामुन एकदम काळपट होतील, म्हणून तेल गरम झाल्यानंतर मी गॅस इकडं मध्यम केलेला आहे आणि 4-5 गुलाबजामुन टाकले, जास्त नाही टाकले, म्हणजे जास्त गुलाबजामुन झाले तरी पण व्यवस्थित तळले जाणार नाही आहेत, म्हणजे थोडासा स्पेस द्यावा लागतो आपल्याला गुलाबजामुन फुलण्यासाठी. म्हणून इथं फक्त 4-5 गुलाबजामुन मी तळून घेतलेले आहेत. बघू शकता छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मी तळून घेतलेला आहे कमी गॅसवरती. गॅस फुल केलं तर काय होतं, आतमध्ये कच्चे राहतात, वरून एकदम काळपट होतात, व्यवस्थित गुलाबजामुन बनणार नाहीत. म्हणून मी इकडं गॅस कमी करून हे गुलाबजामुन एक सलग आलट पलट करत छान सेकून घेतलेले आहेत. आणि इकडं दुसऱ्या बॅचीने काढून घेतलेला आहे आणि संग इकडे मी दुसरे गुलाबजामुन टाकत आहे. तळत राहतील तोपर्यंत हे चाचणीमध्ये टाकते. आणि अगदी मिनिटामध्ये गुलाबजामुन चाचणी ॲब्झॉर्ब करून घेतलेली होती. खाण्यासाठी तर इतके टेस्टी बनलेले आहेत ना, तोंडात टाकताच वेळ जाणार आहे. आणि हे थोडासा आकार मी लांबट दिलेला आहे, त्यामुळे ना खूप छान आणि सुंदर हे दिसत आहेत. तर इकडे बघू शकता आलट पलट करत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी छान शेकून घेतलेले आहेत मध्यम गॅसवरती. आणि आता काढून घेऊया आणि सगळेच गुलाबजामुन अशाच पद्धतीने मी तळून घेते आणि चाचणीमध्ये सोडायचे आहे.
इकडे सगळेच गुलाबजामुन तळून झालेले आहेत आणि इकडे मी चाचणीमध्ये टाकलेला आहे. पण नंतर चाचणी मला कमी वाटत होती, पण काही नाही, गुलाबजामुन जितके ॲब्झॉर्ब करतील तितकी चाचणी मी परफेक्ट बनवलेली आहे. जे अगोदर टाकलेले होते ना ते वरच्या साईडला आणि जे नंतर टाकलेले होते ते खालच्या साईडला मी केलेले होते, तेव्हा सगळ्याच गुलाबजामुन छान अशी चाचणी ॲब्झॉर्ब करून घेतलेली आहे. बघू शकता एकदम छान मऊ सुद्धा तोंडात टाकताच विरघळणारे असे गुलाबजामुन बनून तयार झालेले आहेत. तर सगळे गुलाबजामुन म्हणजे जे खाली अगोदर मी घातलेले होते ना चाचणी ॲब्झॉर्ब केले ते वरच्या साईडला केलेले आहेत आणि जे नंतर टाकलेले होते मी ते खालच्या साईडला केलेले आहेत. आता शेवटचा बॅच मी तळून घेतला, ते पण इकडे चाचणीमध्ये टाकलेलं आहे आणि पातेलं छान हलवून घेतलं आणि नंतर मी खालीवरी केलेले सगळे आणि झाकून ठेवलेलं आहे. तर इकडे गुलाबजामुन बनवून तयार झालेले आहे. चपाती बनवून घेऊ, त्यासाठी कणिक मी मळून घेतलेला आहे, छान सॉफ्ट करून घेतलेला आहे आणि अगोदर देवाला नैवेद्य मी बनवून घेतलं, म्हणजे गुलाबजामुन बनलेले आहेत आणि इकडे चपात्या पण मी बनवून घेतल्या छोट्या छोट्या देवासाठी. आणखीन पूजा झालेली नाही आहे, अगोदर मी स्वयंपाक करत आहे, नंतर मी निवांत देवपूजा करणार आहे. थोडासा लेट होईल पण निवांत देवपूजा झाली ना छान वाटतं, नाहीतरी सकाळी सकाळी धावपळ खूप होते, इकडे बघायचं का तिकडे नुसती पळपळ होते. म्हणून मला निवांत अगोदर स्वयंपाक करूया, टिफिन भरून देऊया, मग यांचं सगळ्यांचं आवरून दिल्यानंतर निवांत देवपूजा करते, कोणी डिस्टर्बही करणार नाही. इकडे बघू शकता मस्त अशा मऊसूत चपात्या बनवून तयार होत आहेत. मी चपाती 3 पदरी करते, त्यामुळे थंड झाल्यानंतर यामध्ये छान पुदे निघतात आणि चपाती छान सॉफ्ट बनवून राहते. तर चपात्या बनवून झाल्या संग मी जेवायच्या भाकरी बनवते, म्हणजे स्वयंपाक बनवत आहे तर पूर्ण स्वयंपाक बनवून मी किचनपासून फ्री होते. इकडे संग जेवायच्या भाकरी पण बनलेली. तसं तर बाबा नाही, ताईकडे गेलेले आहेत, पण यांनाही चपाती जमत नाही, यांच्यासाठी भाकरी बनत आहेत. तर आता हा स्वयंपाक बनवतच होते तोपर्यंत पतिदेव आलेले आहेत. तर त्यांना अगोदर मी गुलाबजामुन दिला आणि मला पण खाऊ घालत आहे. मी म्हटलं दुधाच्या वस्तू नको, गुलाबजामुन पण दुधापासूनच बनवलेले आहेत आणि दुधाची कुठलीही वस्तू खाल्ली ना मला खूप त्रास होतो, म्हणजे आता मला खायला छान लागतं, छान एन्जॉय करते, पण उद्या मला खूप त्रास होतो, त्यामुळे म्हटलं खाणार नाही. तर थोडंसं खा माझ्यासोबत, थोडंसं टेस्ट कर म्हणत होते. तर थोडंसं मी गुलाबजामुन टेस्ट केले, इतके मस्त आणि टेस्टी गुलाबजामुन झालेले ना तोंडात टाकताच विरघळणारे. एक खाल्लं तरी असं वाटतं की सगळेच खाऊन घ्यावे, म्हणजे पोट भरेल पण मन भरणार नाही, इतके मस्त झालेले आहेत. गुलाबजामुन वगैरे यांना दिलेला आहे, टिफिन भरलेला आहे. आता मी निवांत देवपूजा करत आहे. तर देवांना स्नान घातलं, देवपाट्यात विराजमान केलं, हळदी कुंकू चंदन वाहिलं, फुलं घेऊन आली आणि थोडासा कडीपत्ता पण घेऊन आलेली आहे, म्हणजे मागच्या साईडला सगळं आहे. इकडं कडीपत्ता काढून ठेवला, देवाला फुलं वाहिली, दीप प्रज्वलित केला, नैवेद्य दाखवलेला आहे, घंटा वाजून देवाचे मनोभावे दर्शन करून घेतले, तुळशी पूजन उंबरा पूजन झालेलं आहे. आणि इकडे मी गुलाबजामुन तुम्हाला एक मी तोडून दाखवत आहे. बघू शकता किती सॉफ्ट झालेले आहेत आणि गुलाबजामुन चाचणी पण खूप छान ॲब्झॉर्ब केलेली आहे आजपर्यंत, म्हणजे असं चाचणी भरलेले गुलाबजामुन बनून तयार झालेले आहेत. आणि हीच आहे आजची जेवण थाळी. या सगळेजण जेवण करायला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बाय.